उत्तम व्यावसायिक आहेत आणि त्याहून सुंदर काय, एक चांगला मनुष्य आहे आणि परिसरातल्या निघणाऱ्या लेकरांसोबत तोही घडतो आहे, सोबत येणाऱ्या सगळ्यांना घडवण्याचंही काम करतो आहे. आशिष कांबळे, प्राध्यापक आशिष कांबळे आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. याचा वेगळा विशेष आनंद आम्हाला आहे. कवी यासाठी एका दोन टाळ्या झाल्या पाहिजे. उत्तम निवेदन, उत्तम सूत्रसंचालन करतात, हाही अजून वेगळा आनंद. आशिष कांबळे. आमच्या लेखन स्फूर्तीचे जनक आदरणीय डॉक्टर मुकुंदजी राजपंके सर, या मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुजन वृंद आणि उपस्थित या ठिकाणी सर्व बंधू भगिनी, सरांनी आपल्या या बहारदार संचलनामध्ये बोलत असताना म्हणाले की गणपती बाप्पा गणेश उत्सव साजरा का करायचा, तर गणेशजींनी आपल्या आईसाठी आपला शिरच्छेद करून घेतलेला आहे आणि एवढीही गोष्ट आई वडिलांसाठी आपलं जगणं हे आपल्या आई वडिलांसाठी आहे, एवढी समज जर आपल्याला या उत्सवाच्या माध्यमातून आली तर हे उत्सव कृतार्थ झाले असं मी म्हणेन. या निमित्तानं मी माझी एक गझल या ठिकाणी सादर करतोय. गझलेचं नाव आहे माझी आई. अंधाराची पोळी करते, प्रकाश भरते माझी आई. अंधाराची पोळी करते, प्रकाश भरते माझी आई. आवस काळ्या काळोखाला पुरून उरते माझी आई. आवस काळ्या काळोखाला पुरून उरते माझी आई. जिथे अचानक लाटा येती, वाहत जाते सगळे काही. जिथे अचानक लाटा येती, वाहत जाते सगळे काही. भवसागर ही कौशल्याने अलगद तरते माझी आई. भवसागर ही कौशल्याने अलगद तरते माझी आई. वादळ येते छप्पर उडते, वादळ येते छप्पर उडते, अवकाशाची त्रेधा होते. वादळ येते छप्पर उडते, अवकाशाची त्रेधा होते. उजाडलेल्या जीवनातही आशा ठरते माझी आई. उजाडलेल्या जीवनातही आशा ठरते माझी आई. भिंतीवरचा पती दिवंगत, भूतकाळाची गाणी गातो. भिंतीवरचा पती दिवंगत, भूतकाळाची गाणी गातो. ऐकत गाणे
भाळावरचे ऐकत गाणे, भाळावरचे कुंकू स्मरते माझी आई, ऐकत गाणे भाळावरचे कुंकू स्मरते माझी आई. आणि या गझलेतला शेवटचा शेर, आयुष्याच्या वाटेवरती भाग्य जरासे छळू लागता, आयुष्याच्या वाटेवरती भाग्य जरासे छळू लागता, नियती संगे द्वंद्व मनाचे, नियती संगे द्वंद्व मनाचे, कधी न हरते माझी आई, कधी न हरते माझी आई, कधी न हरते माझी आई.